आकाशवाणी नांदेडच्या सर्व रसिक श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त मी शेख निजाम गवंडगावकर आपल्या समोर व्यक्त होत आहे. मित्रहो, सिंहाची चाल, गरुडाची नजर, महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन, शेतकऱ्यांचा कैवार, दलितांचा उद्धार, समतेचा पुरस्कर्ता, न्यायाचा भोगता असा माझा राजा छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज समाज क्रांतिकारक राजा, लोकशाहीनिष्ठ पत्रकारांचा पाठीराखा, हिंदी शास्त्रीय संगीताचा पुरस्कर्ता, मराठी रंगभूमीचा शिल्पकार, मल्लयुद्धांचा आश्रयदाता, आधुनिक महाराष्ट्राचा भाग्यविधाता, भारतीय हरित क्रांतीचा अग्रदूत, भारतीय सामाजिक आर्थिक लोकशाहीचा संस्थापक आणि सामाजिक समतेचे जनक या महामानवाच्या पवित्र स्मृतीस वंदन करून माझ्या वैचारिक मंथनाला सुरुवात करतो. थोडक्यात छत्रपती शाहू महाराजांचा परिचय पाहूया. 26 जून 1874 साली कागल्याच्या घाडगे परिवारात महाराजांचा जन्म झाला. 1884 मध्ये केवळ 10 वर्षाचे असताना कोल्हापूरच्या राजघराण्याने त्यांना दत्तक घेऊन छत्रपती बनवले. 1894 मध्ये राजा म्हणून राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली. अवघ्या 20व्या वर्षी कर्तृत्व संपन्न जीवनाला प्रारंभ झाला. त्यांचे आरंभीचे शिक्षक फिट्झजेरल्ड, सर फ्रेझर व गोखले होते. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, सूक्ष्म दृष्टी, स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रवृत्ती यामुळे ते अल्पावधीतच लोककल्याणकारी राजे बनले. 1884 मध्ये राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच उभा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, राजाच्या सामान्य प्रशासनात 71 अधिकाऱ्यापैकी 60 जण उच्चवर्णीय होते. खासगी खात्यात 53 अधिकाऱ्यापैकी 46 उच्चवर्णीय होते. दौरा संपल्यानंतर महाराज लगेच खाजगी सचिवाला बोलावून सांगितले, महाराष्ट्रात फक्त उच्चवर्णीयच राहतात का? येथील दलित, मुसलमान, जैन, मराठा, लिंगायत राज्याच्या प्रशासकीय नोकऱ्यात का नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. यापुढे या सर्व जमातींना सुद्धा सामावून घेतलं पाहिजे असा आदेशच शाहू महाराजांनी पारित केला. 26 जुलै 1902 साली मागासलेल्या जातीसाठी 50% जागा राखून ठेवण्याची क्रांतिकारक घोषणा शाहू महाराजांनी केली. म्हणूनच महाराजांना समतेचे, ममतेचे आणि आरक्षणाचे जनक मानतात. 1911 मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देत नवयुगाचा पाया रचला. शाहू महाराजांचे पुरोगामी विचार थोडक्यात आपण समजावून घेऊ. नाशिक येथील उदाजी मराठा वसतिगृहाच्या कोनशिला उद्घाटन प्रसंगी छत्रपती शाहू महाराज म्हणतात, सुरुवातीला मी जुन्या मतांचा, विचारसरणीचा कट्टर समर्थक होतो. नंतर हळूहळू पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता बनलो. छत्रपती शाहू महाराज अस्पृश्यता निवारणासाठी अनेक कायदे आणि उपक्रम राबविले. महाराजांनी केलेल्या कायद्याचा मूळ पाया प्रांतिक व भारत सरकारने स्वीकारून त्यांना मानवंदना दिली. जातीभेद मोडीत काढण्यासाठी मराठवाड्यात भरचौकात गंगाराम कांबळे यांना चहाचे हॉटेल लावून देऊन स्वतः चहा घेतले. अस्पृश्यांना शाहू महाराजांनी जवळ केले. घोड्याच्या उघड्या खडखड्यात बसून गावभर फिरून आणायचे. सोन्याच्या अंबारीपुढे अस्पृश्यांना जागा दिली. महाराणी अक्कासाहेब व युवराज यांच्या गाडीवर अस्पृश्यांना ड्रायव्हर म्हणून नेमणूक केले. सार्वजनिक ठिकाणी आपल्यासोबत पंक्तीत बसून यांना जेवू घातले. काहींना अंगात अंगरखा, हातात तलवार, कमरेला पट्टा, डोईवर जरीचा फेटा बांधून सरदार व मानकऱ्यांच्या रांगेत बसवले. 1 की 2 अशा शेकडो उपक्रमातून महाराजांनी जनावरासम जीवन जगणाऱ्या माणसांना माणसात आणून संपूर्ण भारतभर उपकार केले. म्हणूनच त्यांना समतेचे जनक म्हणतात. सामाजिक उत्थानासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असे शाहू महाराज नेहमीच म्हणत असत. भूत प्रेत, अंधश्रद्धा, बालविवाह,
सक्तीचे वैधव्य, देवदासी प्रथा अशा जुनाट चालीरीतींना प्रतिबंध करून आंतरजातीय विवाह करणाऱ्यास प्रोत्साहन दिले, जेणेकरून सामाजिक समरसता निर्माण होईल. शाहू महाराजांचे भरपूर वाचन होते, शिक्षणावर प्रेम होते, न्यायवृत्ती, बुद्धिमत्ता आणि कर्तबगारी हे त्यांचे खास गुण विशेष होते. शेती विकासासाठी धरणे बांधणे, सहकारी पतपेढ्या काढून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणे यावर त्यांचा मोठा भर होता. गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत म्हणून सर्व जाती धर्मातील मुलांसाठी शाळा व वसतिगृहांची सोय केली. विद्याबंदी तोडण्याचे पहिले काम इंग्रजांनी केले असे ते मानत. 1882 साली हंटर कमिशनला सादर केलेल्या निवेदनात ते म्हणतात, शहराप्रमाणेच खेड्यात सुद्धा शाळा काढली पाहिजे. सर्व जातींच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळालाच पाहिजे यासाठी त्यांचा कटाक्ष होता. बहुजन वर्गातून शिक्षक नेमला पाहिजे यावर त्यांचा खूपच भर होता. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यासाठी करमरकर, मराठे आणि प्रोफेसर पंडितराव अशा 3 शिक्षण तज्ञांची समिती नेमली. इन्स्पेक्टर डोंगरे यांच्याकडे अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी दिली. यासाठी 80,000 रुपये दरबारी खजान्यातून तर 20,000 देवस्थान फंडातून खर्च करण्याचा निर्णय घेतला. योग्य वयातील मुले पालकांनी शाळेत नाही पाठवले तर त्यांना दरमहा 1 रुपया दंड आकारण्याची तरतूदही केली. 1930 साली कोल्हापूर सारख्या लहानशा संस्थानाने प्राथमिक शिक्षणावर दरवर्षी 1,00,000 रुपये खर्च करत होते. स्त्री शिक्षणातही शाहू महाराजांनी क्रांतिकारक पाऊल उचलले. मिस लिटल या इंग्रजी शिक्षणाधिकारी बाई जेव्हा मायदेशी परतल्या त्यावेळेला महाराजांनी फिमेल ट्रेनिंग स्कूलच्या शिक्षिका रखमाबाई केवळीकर यांची शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती केली. मुलींना शिष्यवृत्त्या दिल्या. त्यांच्या या दूरदृष्टीतूनच महाराष्ट्रासह आधुनिक भारत घडला. म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांना दलित, शोषित, वंचिताचे उद्धारकर्ते म्हणतात. महाराजांची गुणग्राह्यता उच्च कोटीची होती. निकोप लोकशाहीसाठी, संस्थाच्या विकासासाठी जे त्यांना योग्य वाटले त्यांनी सोबत घेतले. सर्वच जाती धर्माचे मावळे त्यांच्या बाजूने राष्ट्रधर्मासाठी आयुष्य वेचत राहिले. एकदा वर्तमानपत्रात महाराजांनी एक बातमी वाचली. भीमराव अमेरिकेहून MA PhD करून भारतात परतला आहे. त्या मुलाचा शोध घेण्यासाठी स्वतः शाहू महाराज आपल्या सहकार्यासोबत मुंबईतील चाळ, परळ गाठले. महाराजांना पाहून रस्त्यावर गर्दी जमा झाली. भीमरावला हे कळताच तेही धावत महाराजाजवळ आले. भीमराव महाराजांना म्हणाले, महाराज, माझ्यासाठी काही आज्ञा आहे का? महाराज गंभीर होत म्हणाले, भीमराव, तुम्हाला पाहून आता माझी काळजी मिटली. दलितांना त्यांचा पुढारी मिळाला. मी समाधानी आहे. आता निवांत व्हायला काही हरकत नाही. महाराजांचे शब्द ऐकताच भीमरावाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पुढे कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जंगी स्वागतही करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज बोलके सुधारक नसून कर्ते सुधारक होते हे कोणीही मान्य करेल. सोनतळी कॅम्पमधील एक विशेष घटना या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते. 1920 साली छत्रपती शाहू महाराजांचा मुक्काम सोनतळी कॅम्प येथे होता. दुपारची वेळ होती. सर्वांनाच भूक लागली होती. जेवणासाठी केळीची पाने वाढण्यात आली, परंतु महाराज जेवणासाठी ताटावर बसेनात. महाराज कुणाची तरी वाट पाहत होते हे सर्वांच्याच लक्षात आले. थोड्याच वेळात सांगली, मिरजहून 4-5 सामाजिक कार्यकर्ते महाराजांना भेटण्यासाठी त्या दिवशी आले. दिलखुलास चर्चा झाली. नंतर जेवणही झालं. जेवणानंतर पानं काढण्यासाठी तेथील कर्मचारी पुढे येत नव्हते. त्यांना वाटत होतं दलितांच्या पत्रावळ्या आम्ही काय म्हणून उचलायच्या हे महाराजांनी चटकन ओळखलं. कुणालाच काही न बोलता स्वतः महाराज हातात झाडू घेऊन भोजनगृहात गेले. महाराजांना पाहून सर्वच कर्मचारी थरथर कापत होते, अवाक झाले होते. आता आमचं काही खरं नाही, आमचं काय होणार अशी कुजबूज चालू होती. महाराज संयमानेच घेतले. सर्व कर्मचारी महाराजांच्या पाया पडून शपथा खाल्ल्या, यापुढे आम्ही असला
जातीभेद पाळणार नाही. असे होते आमचे थोर सुधारक, समतेचे, ममतेचे, एकतेचे विचारक, दीन, दलित, शोषित, वंचितांचे उद्धारक आणि आरक्षणाचे जनक. म्हणूनच ते आजही शेकडो वर्षापासून अगणित भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य करत आहेत. अशा थोर क्रांतिकारकाचा मृत्यू 6 मे 1922 रोजी मुंबईत झाला. त्यांना फक्त 47 वर्षाचं आयुष्य मिळालं. या कमी वयात जगाला सूर्यासम समतेचा, मानवतेचा आणि विकासाचा प्रकाश दिला. अशा महामानवास त्रिवार वंदन करून विचारास पूर्णविराम देतो.